आज आपण फोडणार आहोत एक अतिशय महत्त्वाचं गुपित. रोज मोशनला जायला हवं का? कारण बऱ्याच लोकांचं असं मत आहे की दररोज जायलाच हवं, नाहीतर काहीतरी गडबड आहे. आपण लहानपणापासून ऐकत आलोय, रोज गेलं नाही म्हणजे डायजेशन बिघडतं. पण सायन्स काय म्हणतं? सायन्स असं म्हणतं की प्रत्येकाची डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी असते. कोणीतरी दिवसातनं 3 वेळा जातं, तर कोणीतरी आठवड्यातनं 3 वेळा जातं, आणि हे दोघंही नॉर्मल असू शकतात. तुमचं सगळं ठीक असेल, आणि जर तुम्ही दिवसातनं 3 वेळा ते आठवड्यातनं 3 वेळा शौचाला जात असाल, पण तुमच्या मोशनची कन्सिस्टन्सी सॉफ्ट आणि तुम्हाला मोशन बिना त्रासाची होत असेल, किंवा मोशन शिवाय काहीही त्रास होत नसेल, तर काळजी करू नका. जर आठवड्यातनं 3 वेळापेक्षा कमी आणि त्रासदायक मलप्रवृत्ती असेल, डिलिव्हरी करण्यासारखा प्रचंड जोर द्यावा लागत असेल, मोशन्स हार्ड, खडबडीत आणि ढेकळासारखे होत असतील, तुम्हाला नेहमीच मोशनची भावना राहत असेल पण मोशन होत नसेल, मग काय, रोज मोशन नसेल तर कसं चालेल? व्हायलाच पाहिजे ना. म्हणजे हे दररोज गेलं पाहिजे असं ठरलेलं नसलं तरी तुमच्या पोटाचं रुटीन काय आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. आपल्या रुटीन मध्ये नुसतं पोटाच्या रुटीनचं महत्व नाहीये, तर आपल्या आहाराचंही रुटीन असलं पाहिजे. कारण आपला आहार हा आपल्या पोटाचा ट्रॅफिक सिग्नल ग्रीन करणारा एजंट आहे. त्यामुळे आपल्या आहारामध्ये सॉल्युबल फायबर्स, इनसॉल्युबल फायबर्स, पाण्याचं प्रमाण, हालचाल, स्ट्रेस आटोक्यात ठेवणं, या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. काही लोकांची आतडी एक्सप्रेसिव्ह असतात, तर काही लोकांची आतडी आळशी असतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती जशी वेगळी, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, आणि तितक्याच प्रत्येक प्रकृतीचं आणि व्यक्तीचं मोशनचं घड्याळ वेगवेगळं आहे. म्हणून लक्षात ठेवा, शरीराचं ऐका, घड्याळाचं नाही. मग पोटाच्या मोशनच्या स्मूथ ऑपरेशनसाठी काय करायचं? फायबर वाढवायचा, पाणी प्यायचं, हालचाल चालू ठेवायची. जेव्हा मोशनचं सेन्सेशन येईल तेव्हा बिना कंटाळा करता मोशनला जरूर जायचं, आणि शक्यतो मोशनचं एक टाइम टेबल ठेवा. मोशनची एक वेळ फिक्स असू दे. आपल्या आतड्यांनाही बायोलॉजिकल क्लॉकची सवय लागते. मोशन हे सुद्धा मेडिटेशन आहे, आणि त्यामुळे त्या मेडिटेशनलाही तितकंच गंभीरपणे घ्यायला पाहिजे. त्यामुळे दररोज जायचं का नाही हा मुद्दाच नाही. सुखद मोशन होणं हेच आरोग्य आहे. तोपर्यंत फायबर खा, पाणी प्या, आणि तुमच्या पोटाचं ऐका. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.